मित्रांनो, आज प्रेक्षकांना आवडेल अशी शर्यत होती आणि बिंजोरची प्रेक्षणीय शर्यत आज आपल्याला पाहायला भेटली आणि उंबरलीचा वजीर हा कुठे कमी नाही आज त्यांनी सिद्ध करून दाखवलं। उंबरलीचा वजीर आणि शुभम डॉन आणि वर्सेस मथुर आणि साईचा सुंदर। दादा, काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल? शर्यत आपली एकदम मैत्रीपूर्वक शर्यत झाली आणि शुभम डॉन आणि वजीर ही गाडी जेव्हा जेव्हा पलते ना तेव्हा गुलाल 100% घेतात आणि त्यांनी तो आज पण घेतला। नक्कीच 100% दादा। बघा, मथुर आणि साईचा सुंदर एक नंबर गाडी पळते। बिंजोरच्या भरपूर शर्यती त्यांनी गुलाल घेतलेले, फक्त एकदाच मला वाटतं भुंगा वर्सेस हारलेले आणि त्याच्यानंतर आज त्याला पराजित केला। म्हणजे साईचा सुंदर पण टॉपला पडतो आणि मथुरचा तास बोलाव तितकं कौतुक कमी आहे, सर्वांना माहिती आहे। आणि टॉपचं शर्यती होती, आज चारही नंदी पळणारे होते, काय म्हणाल? शर्यतीबद्दल म्हणायचं तर आता ते आपली म्हणजे मैत्रीपूर्वक शर्यत झाली आणि मथुर आणि सुंदर, मला वाटलं नव्हतं की मथुर सुंदरला असेल, कारण का मी बैल दिला होता आपल्या शुभम डॉनला आणि त्यांनी नाव ठेवलं होता आकाश शेट औसाडकर यांनी, तर त्याच्यावर साईगावच्या सुंदरवाल्यांनी नाव फिरवला। पण काय बोलवलं होते, हा बैल तो बैल मला काही माहीत नव्हता, पण खाली गेल्यानंतर समजलं की मथुर आहे आणि मथुर तो मथुरच आहे। शेवट मुंबईचा कालीच आपण ज्याला बोलतो तो मथुरच आहे। पण कुठेतरी शर्यत झाली आणि मैत्रीपूर्वक शर्यत झाली ना, आज वजीरने विजय प्राप्त करून घेतला। दादा बघा, उत्तम शेठ गवळीचा जिथं मैदान होता त्या मैदानाला सुद्धा एलियन होता आणि आपली शर्यत झाली होती, तो सुद्धा विजयाचा गुलाल घेतला आणि आता सुद्धा मथुरसोबत विजयाचा गुलाल घेतला। सांगण्याचं तात्पर्य इतकंच की दोन्ही शर्तीमध्ये मी कुठेच जल्लोष बघितला नाही, एकदम शांतताप्रिय घेतला, कारण का जेणेकरून दुसऱ्या बैलगाडा मालकाला राग नाही येणार, काय म्हणाल? हे बघा, आज आम्हाला हा वजीर पळतोय 2021 पासून बैल पळतोय, आमचा एक नंबरमध्येच पळतो, टॉपमध्ये। पण आम्ही कधीच एवढ्या मोठ्या गाड्या झाल्या ना, कधीच जल्लोष केला नाही किंवा काही केला नाही। आणि राहुलभाईंशी माझ्या पहिले राहुलभाईंनी पण आपल्याला 2 वेळा पराजित केला, आज आपण 2 वेळा पराजित केलो आणि कसं मैत्रीपूर्वक राहुलभाईचे ना माझे चांगले संबंध आहेत आणि आम्ही पायऱ्यात सुद्धा चांगल्या मोठ्या शर्यती केलेल्या आहेत। पण आज कुठेतरी शर्यत झाली आणि आपण विजय प्राप्त केला। पण आमचा असं कुठे वाद किंवा जल्लोष किंवा कोणी काही कमेंट्स ते आपल्या कधीच नसतं, कारण का आपल्याला ते आवडतच नाही। मी पोरांना पण सांगून ठेवलेलं, कोणी जल्लोष कोणीच करायचा नाही, कारण शर्यती मैत्रीपूर्वक आणि मैत्रीपूर्वकच केलायचं आहे, कारण का हा क्षेत्र आहे, मैत्रीपूर्वक केला तरच पुढे जाणार आहे। दादा बघा, 2 वर्षापूर्वी आपला वजीर इतका नावाजलेला होता, पण मध्यंतरी त्याचं नाव थोडासा तो पळण्यामध्ये होता, कारण आजारी होता। तेव्हा खूप आपल्याला पैऱ्याला इश्यू झाले होते, पण आज त्या पठ्ठ्याने दाखवून दिलं की हा सीझन काय आहे, तो वजीर उंबरलीचा वजीर काय होता आणि काय संघर्षाबद्दल काय बोलाल? त्याच्या संघर्षाबद्दल बोलायचं तर काय माहितीये का, माणसाच्या आणि नंदीच्या जीवनामध्ये जेव्हा संघर्ष येतो ना, तेव्हाच म्हणजे ओळखता येतं की कोण आपला आणि कोण पराया। तर त्या संघर्षामध्ये आम्ही सर्वांना ओळखून बसलो। पण तुम्हाला आज मी वजीरची एक खासियत सांगतो। वजीर ओवल्याच्या अड्ड्यामध्ये आता मागच्या म्हणजे आपल्याला एक समोरच्या नंदीची साथ नाही भेटल्यामुळे तो आपली गाडी पडली, पण समोरच्याने खूप जल्लोष केला, पण जल्लोष करून सुद्धा मला 100 फोन आले असतील लोकांच्या पायऱ्यासाठी, याच्यासाठी, कारण का तो वजीर आहे। तर त्याच्यासाठी लोक म्हणजे मला रात्रंदिवस फोन येत होते, भाई गाडी पडून सुद्धा, म्हणजे तुम्ही समजा तो कुठे आहे। म्हणजे त्यांनी त्याचं अस्तित्व निर्माण केलंय। बघा, असे खूप सारे कमी नंदी आहेत जे आजारी नंतर उठून सतत गुलाल घेतो, त्याच्यामधला आपला वजीर बैलाबद्दल बोलावं तितकं कमी। काय म्हणाल त्याने तुमच्या गावाचं, जेव्हा वजीरचं नाव येतं तेव्हा पुढे उंबरलीचा वजीर हा लावला जातो, याला किती महत्व द्याल तुम्ही? तुम्हाला एक सांगतो, वजीर म्हणजे उंबरली ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये ना देशामध्ये पोहोचवली असेल तर माझ्या या वजीरनी, पण माझ्या गावाल्यांचा पण ते म्हणजे गावाल्यांना पण त्याचा एवढा अभिमान आहे। सर्व येतात, सर्व पोरं असतात आपल्याबरोबर आणि सर्वांना त्याचा अभिमान आहे, सर्व स्टेटस वगैरे ठेवतात, सर्व म्हणजे गावाला अभिमान आहे। आमच्या गावामध्ये कधी पण कुठल्या पण कार्यक्रमामध्ये त्याची चर्चा निघते, कुठल्या पण कार्यक्रमामध्ये वजीरचं नाव निघणारच। नक्कीच वजीर हा सीझन गाजवत आहेत, पण दादा एक बैल पळून नाही होत ना, दुसरा बैल सुद्धा पळतो, शुभम डॉन। याच्या आधी सुद्धा पळाले, काय म्हणाल ते शुभम डॉन? तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं, शुभम डॉन आणि वजीर जेव्हा एकत्र आलेत ना, तेव्हा गुलाल त्यांनी प्राप्त केलेला आहे, कारण शुभम डॉन पण हा नावाजलेला बैल आहे आणि आपल्या वजीरमध्ये जेव्हा पळाला ना तेव्हा टॉपची शर्यत केलेली आहे त्यांनी। दादा, शुभम डॉनचं कसं आहे, मी नेहमी बघितलं शर्यतीमध्ये की तो सुट्टीवर असताना ना खूप मस्ती करतो, नीट उभा राहत नाही। आजचा अनुभव कसा होता तुम्ही बघितला? आज शुभम डॉन थोडासा शांत होता
आणि एवढी काही मस्ती वगैरे त्यांनी केली नाही आणि मग त्या मस्ती केल्यानं पटकन सुट्टी झाली आणि चांगला म्हणजे एक पुढे शुभम डोनी चांगली गाडी खेचली आणि लावली. मग आता आपल्याला जो महाराष्ट्रात काली मथुर ज्याला म्हणतात, आता बघा ते कधी वजीर एकत्र पळताना दिसतील का दादा? ते सांगायलाच नको. वजीर आणि मथुर 3-4 वेळा एकत्र पळून अपराजित राहिलेली जोडी आहे ती आणि पुन्हा पळवू आम्ही आणि पुन्हा पण आपण विजय प्राप्त करूच ती पळून. दादा काय म्हणाल, आताच बाईटमध्ये समजलं की आपला वजीर आजारी होता, आजारी असून सुद्धा आज खास आपण पैरात दिला होता म्हणून त्याच्यासाठी पळवलं, काय म्हणाल? आजारी होता म्हणजे काल त्याला 4 इंजेक्शन मारलेत, त्याला सर्दी आणि ताप होता, त्याच्यामुळं मग काल डॉक्टरांना बोलवलं मी. डॉक्टरांनी 4 इंजेक्शन दिले, गोळ्या दिल्यात, पण एक कुठेतरी शब्द दिला होता मी शिवा म्हात्रेंना. शुभम डोनीसाठी त्यांनी फोन केला होता की तुला रविवारी बैल देणार, पण एक शब्दा खातीर आज मी त्याला घेऊन आलो आणि त्यांनी त्याचा सन्मान ठेवला. नक्कीच. आजची शर्यत बघितली का तुम्ही? सुट्टीपासून मी सुट्टीला होतो, मला पुढे काही बघायला जमलं नाही कारण सुट्टीला तो एकदम जोरात निघाला होता, मी तेवढा बघितला. दादा आता तुम्हीच बोलले की ओवले मैदानात शर्यत झाली होती, जल्लोष वगैरे करून सुद्धा तुम्हाला फोन आले होते, कारण का हा नंदी काय ते दाखवलं त्यांनी. मग आता तर एक चांगली शर्यत होती, याच्यानंतर सुद्धा तुम्हाला फोनवरती फोन येतील, कारण का बघा आपली मैत्री आपण जपत असतो, पण जपत असताना आपले नियोजन होत असतं, पण आपण प्रत्येकालाच एका मैदानात बैल देऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही कसं हँडल करता? आता प्रत्येक मैदानामध्ये मी एक वेगवेगळ्या पैरेकरांना बैल देतो, कारण प्रत्येकाला द्यायचं मला आणि प्रत्येकाच्या नंदीमध्ये पळायचं आहे. जो पण मागेल ना त्याला मी देणार आहे, पण बैल माझा म्हणणं एकच आहे, ज्यानी पण मागावं ना की ज्या वजीरच्या लेवलचा म्हणजे ज्याचा नंदी आहे ना त्यांनी मागावं. म्हणजे उगाच आम्हाला कुठेतरी असं फोन करून हे नको करायला त्यांनी. दादा याच्या वजीरच्या मागे घडवण्यामागे आजारातून कोणाकोणाचा महत्वपूर्ण हात आहे? कारण का ही पाहू शकता सर्व मित्र परिवार जी इथे पाहता आपण, ही त्याच्या सोबत असतं, कारण का एकट्या दुःखाचा काम नाही, सर्वांचाच हातभार आहे त्याच्यामध्ये. सर्वच येऊन त्याची सेवा करतात, असं नाही की मी करतो म्हणून. सर्वच जेणेकरून तुमच्या पाठीमागे उभा आहे लक्कीची सेवा खूप असते माझ्या, मी सांगतो. कारण का माहिती प्रत्येक बैलाची जी सेवा करतो ना तोच करतो, प्रत्येक म्हणजे रोज येऊन तो बैलांना खाणपिण सर्व तोच करतो. पराकष्ट जे बोलतात ना बैलाच्या पाठीमागे असतो, त्या लकी बद्दल जाणून घ्यावा. दादा तुझ्याबद्दल बोल आणि कशी तू सेवा करतो त्याची. नाही बोलतो तो, नाही बोलतो. 2 शब्द बोल लकी बद्दल. का तो येतो, त्याला हाऊस आहे आणि म्हणजे तो त्याला नाही सांगताना येऊन तो सर्व करतो. आता जेणेकरून आता गेल्यानंतर काना घालणार, त्यांना चारा वगैरे सर्वच. आता आमचे ते विराजे सर्व ऋतिक सर्व खूप मेहनत करतात, म्हणजे असं नाही की एकच लक्की, सर्व करतात. आमची जी टीम म्हणजे जेवढे फॅन्स आहेत ना तेवढे सर्व येऊन खूप मेहनत करतात आणि प्रत्येकाची त्याच्या बैल घडण्यामागे त्यांची सर्वांचे कष्ट आहेत. नक्कीच दादा, शुभेच्छा तुम्हाला आणि असाच आपला वजीर आपल्या गावाचा आपल्याला उंचावरती ठेवेल आणि विजयाचा गुलाल घेत राहील. धन्यवाद.